नमस्कार. मी मुख्यमंत्री बोलतोयच्या या भागामध्ये मी सुनील बर्वे तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो. 24 जून 2017 रोजी राज्यातल्या 1,36,00,000 शेतकऱ्यांना सुखावणारा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. शेतकऱ्यांना 34,000 कोटी रुपयांची ऐतिहासिक कर्जमाफी जाहीर करून मुख्यमंत्र्यांनी संकटात सापडलेल्या शेतकरी राजाला सावरण्याचं आणि उभं करण्याचं काम केलं. कर्जमाफीच्या निर्णयाचं स्वागत करतानाच त्या संदर्भात अनेक प्रश्न असणं स्वाभाविक आहे. ईमेलवरून, मोबाईल SMS वरून, दूरध्वनीवरून अनेक प्रश्न आले. शेतकऱ्यांच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांना आणि शंका कुशंकांना सविस्तर उत्तर देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्टुडिओत उपस्थित झाले. मी मुख्यमंत्री बोलतोय कार्यक्रमाच्या गेल्या भागात कर्जमाफीशी संबंधित विषयावर अनेक प्रश्नांना मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय सविस्तरपणे उत्तरं दिली. कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात आणखी काही जिव्हाळ्याच्या प्रश्नांना आपण हात घालूया. पहिला प्रश्न विचारलाय माणिक चाफेकर, तालुका कळमेश्वर, जिल्हा नागपूर. त्यांनी SMS वरून त्यांचा प्रश्न विचारलाय. आम्ही 30 जून 2017 रोजी बँक डिफॉल्टर होत आहोत. आम्हाला कर्जमाफीचा लाभ देणार का? नाहीतर मग कोणतं व किती अनुदान मिळणार आहे? जर आम्ही कर्ज भरलं तर आम्हाला पुन्हा पेरणीसाठी कर्ज मिळेल का? याला जोडून दुसरा प्रश्न असा आहे, शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाचं पुनर्गठन होत असतं. हदगाव तालुक्यातील श्री शशिकांत माळोदे यांनी SMS वरून याबद्दल असा प्रश्न विचारलाय. मागील अनेक वर्षांपासून कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांना पुनर्गठनाच्या नावाखाली चालू बाकीदार केलं. आता 30 जून 2016 पर्यंतच सरकारने कर्जमाफी दिल्यामुळे अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले. तेव्हा 2017 पर्यंतच्या सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं. याला मुख्यमंत्री महोदयांनी काय उत्तर दिलं पाहूया. माणिकजी, दुर्दैवाने काही लोक ज्यांनी 2000 साली दुष्काळाचं वर्ष असताना देखील अतिशय नियमित कर्ज भरलं, 15 साली भरलं, आपल्यालाही कर्जमाफी मिळेल या अपेक्षेने 17 सालचं कर्ज त्यांनी भरलेलं नाही. पण कधीही कर्जमाफी होत असताना ती प्रॉस्पेक्टिव्ह होत नाही, ती रेट्रॉस्पेक्टिव्ह होते. आणि त्याचा बेसिस असतो हा दुष्काळी वर्ष. त्यामुळे 12-13 दुष्काळी वर्ष होतं, 13-14 दुष्काळी होतं, 14-15 दुष्काळी होतं. म्हणून आपण 30 जून 16 ही कट ऑफ डेट धरली. आजच आमच्या सहकार मंत्र्यांनी घोषणा केली आहे आणि 1 महिन्याचं एक्सटेन्शन दिलेलं आहे. त्यामुळे आता 30 जुलैपर्यंत ते कर्ज भरू शकतात. आणि 30 जुलैपर्यंत कर्ज भरल्यानंतर त्यांना 25,000 रुपयाचं जे अनुदान आहे ते निश्चितपणे जे आपण घोषित केलं आहे ते त्यांना देखील मिळेल. माझी विनंती आहे, आता शेवटच्या 3-4 दिवसात रांगा लावून लोकांनी कर्ज भरलं ते ठीक आहे, पण आता जे लोक आपल्यालाही मिळेल या आशेवर बसले होते आणि ज्यांनी क्षमता असताना देखील कर्ज भरलं नाही, अशांना माझी विनंती आहे की तुमच्या भरोशावर बँकिंग सिस्टीम जागी आहे, ही उभी आहे. त्यामुळे अशा प्रकारचा निर्णय करू नका. 1 महिन्याचं एक्सटेन्शन मिळालेलं आहे. ही जी काही कट ऑफ डेट आहे 30/6/2016 ही कुठल्याही परिस्थितीत बदलली जाणार नाही आहे आणि RBI देखील त्याला परवानगी देईल असं मला वाटत नाही. त्यामुळे हीच डेट राहणार आहे. या डेट नंतरचे जे आहेत त्या लोकांनी 15लाही नियमित भरला आहे, 16लाही नियमित भरला आहे, त्यांनी 17लाही नियमित भरावं. तुम्हाला 25,000चं जे अनुदान घोषित केलं आहे तेही आम्ही देऊ आणि तुम्ही नियमित कर्जदार असल्यामुळे योजनेचा लाभ हा तुम्हाला निश्चितपणे देऊ. ऊस हे महाराष्ट्रातील महत्त्वाचं नगदी पीक आहे. राज्यातल्या सहकारी साखर कारखानदारीच्या माध्यमातून ग्रामीण भागाची आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक प्रगती झाली आहे. ऊसाच्या वाढीस लागणारं अनुकूल हवामान राज्यात आहे. महाराष्ट्र देशात साखर उत्पादन व साखर उतार्याबाबत आघाडीवर आहे. परंतु सरासरी प्रति हेक्टरी ऊस उत्पादन वाढवण्यासाठी प्रगत ऊस शेती तंत्रज्ञान जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हे अगत्याचं आहे. ऊसाची लागवड आड साली होते. कर्जमाफीच्या निर्णयात या लागवड पद्धतीचा विचार झाला नाही, म्हणजे असं काहींना वाटतं. प्रेक्षकांमध्ये उपस्थित श्री मच्छिंद्र घोलप, हणमंतगाव, जिल्हा अहमदनगर यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारलंय. बघूया ते काय म्हणतात. साधारण आपल्याला माहिती ऊस उत्पादक शेतकरी 8 साली ऊसाची जी लागवड असते ते 18 महिन्याचा कालावधी असतो. त्याच्यामध्ये साधारण ते 2010 साली ज्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्यांचं कर्ज 2012 साली थकलेलं असतं. आणि आपल्याला माहिती आहे की 2012-13 हा एकदम दुष्काळाचा
कालावधी होता. आणि आपली जी कट ऑफ 4-12ची तुम्ही ती निश्चितच अन्यायकारक अशी मला वाटते होती. नाही, आपण जे सांगितलं हे अनेकांनी आमच्या लक्षात आणून दिलं आणि माझ्याही लक्षात आलं की कट ऑफ डेट जी आहे ती बदलल्याने काही फार भार देखील आमच्यावरचा वाढत नाही आहे. हा टेक्निकल मुद्दा आहे आणि म्हणून मी मगाशी ज्याप्रमाणे सांगितलं, राज्य सरकार जरूर 2009 नंतरचे म्हणजे 10चे वगैरे हे सगळे कर्ज थकीत जे आहेत त्याचा विचार करेल. राज्यातील शेतकऱ्यांना प्रामुख्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व व्यापारी बँकांकडून कर्ज पुरवठा करण्यात येतो. राज्यात गाव पातळीवर सुमारे 21,400 विविध कार्यकारी सहकारी संस्था आहेत. गावातील खातेदार शेतकरी त्यांचे सभासद असतात. त्यांना पतपुरवठा करण्यासाठी त्यांचा एकत्रित कर्ज प्रस्ताव विविध कार्यकारी सहकारी संस्थेकडून जिल्हा मध्यवर्ती बँकेला सादर केला जातो. बँकेने मंजुरी दिल्यानंतर सभासदांना कर्जाचं वितरण करण्यात येतं. अशी ही एकंदर पद्धत आहे. कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर आता नवं कर्ज कसं मिळेल असा प्रश्न उद्भवणं स्वाभाविक आहे. सतीश गीते यांनी ईमेलवरून असा प्रश्न विचारलाय. सर, पुन्हा आता आम्हाला पीक कर्ज केव्हापासून मिळेल आणि ते प्रति एकर किती हजार मिळेल? त्याला लागूनच मेहकर बुलढाणा इथले श्री सोनजी खोरणे यांनी SMS वरून एक विनंती केली आहे. 5 वर्ष नियमित कर्ज भरणाऱ्यांना बिनव्याजी कर्ज देण्यात यावं. यावर मुख्यमंत्री महोदय काय म्हणाले पाहूया. पीक कर्ज नव्याने जे आहे ते एकदा हे अकाउंट सेटल झाले की डिफॉल्ट लिस्टमधनं ते बाहेर येतील आणि ते बाहेर आले की त्यांना नियमित पीक कर्ज मिळू शकेल. आता ते किती मिळेल या संदर्भातले आपले नियम आहेच. तुरीच्या संदर्भात आपण 30,000 रुपयाचं कर्ज देतो, सोयाबीनला किंवा कापसाला 40,000 देतो, धानाला म्हणजे आपल्याकडे इकडे भात म्हणतात, विदर्भात धान म्हणतात, त्याला जवळजवळ 45,000 रुपये आपण देतो. किंवा संत्रा मोसंबी असेल तर 70,000 रुपयापर्यंत आपण देतो. ऊसाकरता आपण 90,000पर्यंत देतो. डाळिंबाकरता आपण 1,10,000पर्यंत देतो. केळीकरता आपण जवळजवळ 1,20,000पर्यंत देतो. त्यामुळे हे जे काही नॉर्म्स आहेत त्याचे ठरलेले त्याप्रमाणे ते कर्ज मिळेल. आणि आताही आपण जर विचार केला तर 1 लाखापर्यंतच्या कर्जाला आपण इंटरेस्ट सबवेन्शनमधनं 0% व्याजच करतो आहे. 1 ते 3 लाखापर्यंत इंटरेस्ट सबवेन्शनमधनं 2% व्याज मिळते आहे. पण अजून याच्यात काही सवलतीच्या योजना आणता येतील का याचा विचार करू. राज्यातील पीक कर्ज घेणाऱ्या एकूण शेतकऱ्यांपैकी सुमारे 65% शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकामार्फत कर्ज पुरवठा करण्यात येतो. काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना रुपे किसान क्रेडिट कार्ड दिलंय. अशा शेतकऱ्यांची संख्या सुमारे 22 लाख आहे. या शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार कोणत्याही ATM मधून केव्हाही रक्कम काढता येते. काही शेतकरी त्यांच्या गावाशी संलग्न असलेल्या व्यापारी बँकेच्या शाखेत कर्ज मागणी करतात. अशा शेतकऱ्यांची पीक पद्धती व परतफेडीची क्षमता विचारात घेऊन व्यापारी बँकांमार्फत शेती कर्ज पुरवठा करण्यात येतो. परंतु काही शेतकरी या सगळ्या कर्ज प्रकरणापासून दूर राहतात. त्यांचं काय? लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील श्री धनंजय भोसले यांनी विदर्भाचा संदर्भ देऊन मुख्यमंत्री महोदयांना थेट विचारलं. विदर्भातील बहुतेक शेतकऱ्यांचे पीक कर्जापासून वंचित राहिलेत असं बोललं जातं. त्या वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची संख्या नेमकी किती आहे आणि त्या शेतकऱ्यासाठी आपल्याकडं कुठली योजना आहे त्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी? आणि दुसरा एक थोडा प्रश्न आहे, नियमित कर्ज भरणारे शेतकरी जे आहेत पूर्ण त्यांच्यावर अन्याय झाला असं वाटत नाही का आपल्याला? पहिल्यांदा तर हे जे काही थकीत शेतकरी आहेत विदर्भातले ते वेगवेगळ्या जिल्ह्यात त्याची संख्या वेगवेगळी आहे आणि त्यांना आता आपण ते उपलब्ध करून देणार आहोत. उदाहरणादाखल बुलढाणा जिल्ह्यामध्ये 2,43,000 शेतकऱ्यांना आता हे कर्ज नव्याने उपलब्ध होईल त्यांचा 7/12 कोरावून. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 2,14,000 शेतकरी किंवा मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यामध्ये 2,10,000 शेतकरी. तर असं वेगवेगळ्या ठिकाणी नगरमध्ये 2 लाख शेतकरी आहेत, नाशिकमध्ये 1,60,000 शेतकरी आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी हा आकडा वेगवेगळा आहे. आणि चालू कर्जाच्या संदर्भात मी पुन्हा एकदा आपल्याला सांगू इच्छितो की म्हणाल तर अन्याय, म्हणाल तर नाही आहे. कारण चालू शेतकऱ्याकरता कुठल्याही राज्याने कुठली योजना तयार नाही केली. शेवटी आपल्याजवळ पैशाची कमतरता असताना आईचंही काम कसं असतं, आजारी पोराला जास्त खायला देते. जो ठीकठाक पोरगा आहे त्याला थोडं कमी दिलं तरी चालतं.
आपली एकूण जी आर्थिक अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये तरीही आपलं राज्य पहिलं राज्य आहे की ज्या राज्यांनी चालू शेतकऱ्याला देखील योजना देण्याचा निर्णय केला. आणि पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, नियमित कर्ज भरणारे जे शेतकरी आहेत त्यांना योजनांच्या माध्यमातून काही लाभ द्यावेत हाही प्रयत्न आम्ही करणार आहोत. कर्ज मिळालं, कर्ज थकीत राहिलं, माफी झाली, नवं कर्ज मिळालं, पण मग हे चक्र असंच सुरू राहणार का? जोपर्यंत शेतीमालाला हक्काचा हमी भाव मिळत नाही तोपर्यंत शेती प्रश्नाची तड लागू शकत नाही असं शेतकऱ्यांना वाटणं स्वाभाविक आहे. श्री पांडुरंग आव्हाड, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद यांनी हीच भावना व्यक्त केली. जसं आपण सांगितलं की कर्ज माफीपेक्षा कर्जमुक्तीकडे गेलं पाहिजे, तर या माध्यमामधून महत्त्वाचा मुद्दा जो ते शेतमालाला चांगला दर मिळण्यासाठी आपल्या माध्यमामधून आणि शेतकऱ्याच्या समवेत कुठल्या चांगल्या उपाययोजना करता येतील ज्याच्यातून की शेतकरी सक्षम आणि कर्जमुक्तीकडे जाईल. नाही, याच्यामध्ये आता आपण काही गोष्टी केलेल्या आहे. जसं मगाशी मी सांगितलं की माल तारण योजना आपण सुरू केलेली आहे. जवळजवळ 43 खाजगी बाजार आपण स्थापन केले आहेत. फळं आणि भाजीपाला आपण नियमांतनं मुक्त केलेला आहे. तो थेट आता आपण मुंबईत कुठेही जाऊन बघा, शेतकरी उत्पादक कंपन्या बाजारावरून बसल्यात आणि आपला भाजीपाला विकतायत आणि इतकी प्रचंड गर्दी आहे. मध्यंतरी काही धान्य महोत्सव घेतले, त्याला इतका प्रतिसाद मिळाला, त्यामुळे हे कडधान्य वगैरे देखील नियमनमुक्तीत आणावीत अशा प्रकारचा विचार हा आमच्याकडे चाललेला आहे. त्यासोबत आपण काही खाजगी परवाने देखील दिलेले आहेत की ज्या माध्यमातून आता थेट खरेदी ही करता येईल. जोपर्यंत शेतकऱ्याला मार्केट आपण ओपन करून देत नाही तोपर्यंत त्याच्या मालाला भाव मिळू शकत नाही. आणि हे मार्केट ओपन करायची व्यवस्था कायद्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल आपण केले आहेत. 45 निर्यात सुविधा केंद्र आपण तयार केले आहेत. 72 आठवडी बाजार आपण शेतकरी उत्पादक कंपन्यांचे मोठ्या शहरांमध्ये सुरू केलेले आहेत. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अनुदानातनं मार्केट लिंकेजेस आपण तयार करतो आहोत. त्यामुळे याची देखील एक बृहत योजना आपण तयार केली आहे की ज्या योजनेतनं शेतकऱ्याला लाभ मिळू शकेल. मी औसा तालुक्यातून मातोळा या गावचा BG आनंदगावकर, लातूर जिल्हा येथून आलो आहे. 2.5 एकर शेती आहे मला आणि माझ्याकडे शॅपेक्ट लायसन आहे. गेले 7-8 वर्षे व्यापार करतो आहे, पण 10 लाखाच्या वरी अवजाराचा व्यवसाय असल्यामुळं कधी 10-15 लाख टर्नओव्हर होतो आहे. आणि मी शेतकरी आहे आणि लोन पण आहे, सगळे CCचं लोन आहे. ह्या बँकेचं व्याज भरतो, त्या बँकेचं व्याज भरतो आणि कर्जमाफी मग ह्या शॅपेक्टमुळं मी कर्जमाफीतून निघून जातो. असे बरेच आपण 10 लाखाच्या वर ज्यांचा टर्नओव्हर आहे त्यांना याकरता सोडलं की त्यांना अल्टरनेट व्यवसाय आहे. आपण याच्यामध्ये असा प्रयत्न करतोय की जे 100% केवळ शेतीवर अवलंबून आहे. आता काही म्हणजे एक उदाहरण सांगतो, एखादा शिक्षक असेल, त्याची शेती आहे. आता शिक्षकांचा अनुदानित शिक्षकांचा पगार हा 50,000पासून 75,000पर्यंत चालला गेला आहे महिन्याचा. आता त्याच्याजवळ जर शेतीवर लोन असेल तर त्याला आणि एक केवळ शेती करतो या शेतकऱ्याला आपल्याला समान पडल्यामध्ये ठेवता येत नाही. आणि म्हणून ही अट त्या ठिकाणी टाकली आहे. कारण आता तुम्ही कदाचित तुमची केस वेगळी असेल, तुम्ही हाडाचे शेतकरी असाल, पण अनेक लोक असे शेतकरी आहेत की ज्यांचा धंदा आहे आणि आता धंद्यासोबत शेती करायची म्हणून शेती करतायत. तर मग त्यांना या कर्जमाफीचा लाभ कशा करता द्यायचा हा आमच्यासमोरचा प्रश्न आहे. कर्जमाफीच्या प्रश्नाबाबत राज्य शासनाशी साधक बाधक चर्चा करून सकारात्मक मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांच्या वतीनं पुढाकार घेणाऱ्यांपैकी श्री धनंजय जाधव पुणतांबा येथील एक शेतकरी आहेत. त्यांनी 2 सूचना मुख्यमंत्री महोदयांना केल्या. याच्यापूर्वी 2010 नंतर ज्या लोकांनी कर्ज घेतले आणि 2016 पर्यंत भरू शकले नाही आणि ज्यांनी OTSचा त्या ठिकाणी लाभ घेतला, म्हणजे एखाद्याकडे जर समजा 15 लाख रुपये असले कर्ज, ते 10 लाख रुपयाचं कर्ज घेतलं, व्याजासहित 15 किंवा 16 लाख झाले आणि त्याने जर OTSचा लाभ घेऊन त्या ठिकाणी जर 10 लाख रुपये भरले असेल तर तो सध्या ब्लॅकलिस्टेड झालेला आहे. म्हणून त्याला त्याच्यातून वगळण्यात यावं जेणेकरून त्यालाही कर्ज मिळेल. कारण आपण ज्या लोकांना शासन पैसे देत आहेत, शासन त्यांचे पैसे भरत आहेत, त्यांना आपण OTS करत नाही आणि जो स्वतः पैसे भरतो तर त्याला सुद्धा त्या ठिकाणी नवीन कर्ज मिळावं. दुसरी गोष्ट अशी आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये काही लोकांना आता नोटीस येत आहे ॲक्सिस बँकेच्या, तर खूप मोठ्या प्रमाणात बऱ्याच लोकांना नोटीस आल्या आहेत आणि ॲक्सिस बँकेचं जे ज्युरिडिक्शन आहे ते त्यांनी कलकत्त्याचं ठेवलेलं आहे आणि त्यामुळं
बऱ्याच लोकांना खरं तर कर्ज ज्यावेळेला थकतं त्यावेळेला नोटीस येणं साहजिक आहे, कारवाया होणं साहजिक आहे, परंतु ते ज्युरिडिक्शन ज्या ठिकाणी बँकेचं कार्यक्षेत्र आहे, ज्या ठिकाणी त्यांनी कर्ज वाटलेलं आहे त्या ठिकाणचं असावं अशी विनंती करतो. नक्कीच खरं म्हणजे धनंजय जाधव यांची माझी नुकताच परिचय झाला आणि तो परिचय होण्याचं कारण असं आहे की मूळ जे पुणतांब्याचं आंदोलन सुरू झालं त्यातले एक आंदोलक ते होते आणि पहिल्यांदा जी चर्चा आम्ही केली ती त्यांच्यासोबतच चर्चा केली होती. त्याच्यामुळे पण अतिशय सकारात्मक अशा प्रकारची भूमिका शेतकऱ्याच्या बाजूने ताकदीनं त्यांनी मांडली होती. आणि दोन प्रश्न आपण या ठिकाणी उपस्थित केले. एक तर मी सांगतो की आत्ताचा जो OTS आपण जो करतो आहे या OTSमध्ये हा OTS केल्यानंतर त्याला कर्ज मिळू शकेल, तो कर्जाकरता ब्लॅकलिस्टेड होणार नाही. जुन्या कुठल्या OTSमुळे जर कोणी ब्लॅकलिस्टेड झाला असेल तर त्याला पीक कर्ज मिळेल ही व्यवस्था आम्ही नक्की करू. त्या संदर्भात आम्ही जी काही कारवाई करायची असेल किंवा बँकाची काही सेटलमेंट करायचं असेल तर त्यात या योजनेच्या माध्यमातून त्यालाही मदत करण्याचा प्रयत्न करू. तिसरं ॲक्सिस बँकेच्या संदर्भात जे आपण सांगितलं तात्काळ मी SLBCला कळवतो. SLBCचे जे अध्यक्ष आहेत त्यांना हे सांगतो, कारण ॲक्सिस बँकेचं हेड ऑफिस देखील इकडेच आहे, मला वाटतं मुंबई वगैरेमध्येच आहे. त्या कलकत्ता ज्युरिस्डिक्शन ठेवण्याचं काही कारण नाही आहे. त्यामुळे जरूर त्याचं ज्युरिस्डिक्शन हे नाशिक किंवा मुंबई हे राहील अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करू. कोणतीही समस्या केवळ एका मार्गानं सोडवली जाऊ शकते असं नाही. अन्य काही समस्या त्याला जोडून सोडवता येतात. साक्षरता वाढली तर दरडोई उत्पन्न वाढू शकतं. त्याच धर्तीवर बेनोडा शहीद जिल्हा अमरावती इथून राजेश्वर ठाकरे यांनी SMS वरून मुख्यमंत्री महोदयांना एक वेगळी सूचना केली. शेतकऱ्यांना कर्जमाफी करताना वैयक्तिक शौचालयांची अट असावी. 1 महिन्यात महाराष्ट्र हागणदारी मुक्त होईल. यावर मुख्यमंत्री महोदय काय म्हणाले पाहूया. नाही, ही चांगली गोष्ट आहे, पण एक मला सांगितलं पाहिजे की ही अट न टाकता ही महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाने हागणदारी मुक्तीकरता इतका चांगला प्रयत्न केला आहे. गेल्या 2 वर्षामध्ये 40 लाख शौचालय आपण बांधले आहेत. आपले 11 जिल्हे हागणदारी मुक्त झाले आहेत. आपले 155 तालुके हागणदारी मुक्त झाले आहेत. आपल्या 16,000 ग्रामपंचायती हागणदारी मुक्त झाल्या आहेत. 24,000 गावं आपली हागणदारी मुक्त झाली आहेत. आणि आपला प्रयत्न आहे की ऑक्टोबर 2017 पर्यंत 18 पर्यंत पूर्णपणे महाराष्ट्र आपल्याला हागणदारी मुक्त करायचा आहे. पण तरी देखील सूचना योग्य आहे. जरूर काही लोकांची चर्चा करून आम्ही याचा विचार करू. उन्नत शेती समृद्ध शेतकरी हे एक अभियान राज्य शासनानं सुरू केलंय. शेतीचं यांत्रिकीकरण वाढावं आणि शेतीचं उत्पन्न दुप्पट व्हावं हा या अभियानाचा हेतू आहे. आधुनिक अवजारं देणं, माती आणि हवामान या आधारे प्रमाणित बियाणं शेतकऱ्यांना दिलं जातं. आधुनिक अवजारं दिली की प्रश्न सुटेल का हमीभाव दिला म्हणजे सर्व प्रश्न सुटतील असाही प्रश्न आहे. सातारा जिल्ह्यातील चाफळ तालुका पाटण येथील श्री निलेश सुभाष पवार यांनी विचारले, कर्जमाफी दिल्यानंतर पुन्हा त्या शेतकऱ्यावर कर्ज होऊ नये यासाठी काही उपाययोजना शासनानं केल्या आहेत का किंवा करणार आहेत का? कर्जमाफी देण्यापेक्षा आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव दिला असता किंवा खतं, बी बियाणं, शेतीची अवजारं शेतकऱ्याला परवडणाऱ्या किमतीमध्ये दिल्या गेल्या असत्या तर शेतकरी कर्जबाजारी झाला नसता असं आपणाला वाटतं का? पाहूया मुख्यमंत्री महोदय काय म्हणाले. निलेशजी, आपण जे म्हणालात ते खरं आहे, पण याच्यातला दुसरा मुद्दा काय आहे तर आम्हाला शेतीतली उत्पादकता वाढवावी लागेल. आज हमीभाव आम्हाला का परवडत नाही? कारण आमच्या शेतीतली उत्पादकता कमी आहे. अनेक हमीभाव तर संपूर्ण देशात सारखा असतो. हमीभाव काढण्याची पद्धत देशाची आधी आहे. स्वामीनाथन यांनी सांगितलेल्या पद्धतीनेच हमीभाव निघतो, पण तो हमीभाव आपल्याला का परवडत नाही? कारण त्यांनी वेटेड ॲव्हरेज म्हटलेला आहे. पण ते वेटेड ॲव्हरेज करताना 50% मुनाफा हा जो काही विषय आहे तो प्रत्येक राज्याला वेगळा पडतो. कारण प्रत्येक राज्याची जी लागत मूल्य आहे ते वेगवेगळं आहे. उत्पादनाचा खर्च जो आहे वेगळा आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर महाराष्ट्राचा उत्पादन खर्च आणि गुजरातचा उत्पादन खर्च यात तफावत आहे. ही तफावत काय आहे तर हेक्टरी उत्पन्न हे ज्याचं जास्ती, आणि म्हणून पहिल्यांदा तर आमची उत्पादकता कशी वाढवता येईल, आमच्या शेतीतला खर्च कसा कमी करता येईल याचा प्रयत्न आपल्याला करावा लागेल. आणि त्याकरता
शेती क्षेत्रातली गुंतवणूक वाढवावी लागेल आणि आता आपला प्रयत्न हाच आहे की मोठ्या प्रमाणात ही गुंतवणूक वाढावी. आता यांत्रिकीचा वापर शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात व्हावा हा आपला प्रयत्न आहे, पण प्रत्येक व्यक्ती प्रत्येक गोष्ट विकत घेऊ शकत नाही. त्यामुळे आपण जर शेतकरी उत्पादक कंपन्यांना मोठ्या प्रमाणात सगळ्या प्रकारची यांत्रिकी दिली आणि त्या गावामध्ये त्या यांत्रिकीचा वापर हा किरायानं शेतकऱ्यांना करता आला, तर आज शेतीमध्ये जो छोटा शेतकरी यांत्रिकीचा वापर न केल्यामुळे त्याची उत्पादकता कमी होते आहे, त्याची उत्पादकता आपल्याला वाढवता येईल. ती योजना देखील आता राज्य सरकारने तयार केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी उत्पादक कंपन्या तयार करून त्याचे क्लस्टर्स तयार करून त्या क्लस्टर्सला सर्व प्रकारच्या यांत्रिकीकरता सवलत द्यायची आणि त्या माध्यमातून गावातल्या छोट्यातल्या छोट्या शेतकऱ्याला सर्व आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून द्यायचं हा आमचा प्रयत्न आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातल्या गावांमध्ये आम्ही जवळजवळ आता त्या ठिकाणी 15 जिल्ह्यांमध्ये एक वर्ल्ड बँकेसोबत योजना तयार केलेली आहे आणि 4,000 कोटी रुपयाची गुंतवणूक ही आम्ही उत्पादकता वाढवण्याकरता विविध उपचाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतो आहोत. सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांना जनतेला काही आवाहन सुद्धा करायचं होतं. ऐकूया. अतिशय चांगले प्रश्न आपण सर्वांनी या ठिकाणी विचारले. प्रातिनिधिक स्वरूपातल्या या प्रश्नांमुळे मला अशी अपेक्षा आहे की कर्जमाफीच्या संदर्भात ज्या अनेक शंका लोकांच्या मनामध्ये तयार झालेल्या होत्या त्याला उत्तरं आपल्या प्रश्नांच्या माध्यमातून मिळालेली आहेत. काही गोष्टी आपल्या प्रश्नातनं आम्हालाही समजल्या आहेत. मी आपल्याला आश्वस्त करतो की ज्या बाबी आपण लक्षात आणून दिल्या त्या बाबींवर देखील योग्य प्रकारे कारवाई आणि निर्णय हे आम्ही करू. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करतो, आपले आभार मानतो आणि पुन्हा एकदा पुढच्या आठवड्यात आपण भेटूया एक नवीन विषय घेऊन. मी मुख्यमंत्री बोलतोय मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेतीसाठीची कर्जव्यवस्था, शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जमाफीच्या योजनेची अंमलबजावणी अशा विविध विषयांवर सर्वसामान्य शेतकऱ्यांनी विचारलेल्या थेट प्रश्नांना मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट उत्तरं दिली. आपल्याकडे विषयसुद्धा खूप आहेत आणि आपल्याला प्रश्नही अनेक पडलेले असणार. त्यामुळे याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा कार्यक्रम आहे ज्याचं नाव आहे मी मुख्यमंत्री बोलतोय. पुढच्या वेळी नक्की भेटूया याच ठिकाणी याच वेळी स्पष्ट, निर्भीड आणि प्रामाणिक उत्तर ऐकण्यासाठी. नमस्कार. महाराष्ट्रात एकूण 1,34,00,000 शेतकरी आहेत. त्यापैकी सुमारे 89 लाख शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं आहे. या तब्बल 89 लाख शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करणारी देशाच्या इतिहासातली आजपर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली. निसर्गाची सलग दुसऱ्या वर्षी कृपादृष्टी होत असताना शासनाचं सक्रिय पाठबळ मिळाल्यामुळे राज्याच्या कृषी क्षेत्रात नवा जोम निर्माण झाला आहे. जमीन धारणेची मर्यादा न घालता कर्जमाफी देणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य आहे. 2009 ते 2017 या 7 वर्षात थकीत राहिलेल्या शेतीशी निगडीत कर्जापैकी 1.5 लाख रुपये राज्य सरकार थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात भरणार आहे. ज्यांच्याकडे कर्ज थकीत आहे असे 89 लाख शेतकरी आहेत. त्यापैकी 1.5 लाख कर्ज घेतलेले शेतकरी आहेत 36 लाख. राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी निर्णयामुळे या 36 लाख शेतकऱ्यांच्या सातबारावरील कर्जाचा बोजा पूर्णपणे नाहीसा होणार आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामासाठी कर्ज मिळण्यास बळीराजा सक्षम होणार आहे. नियमित कर्ज भरणारे आहेत त्यांना किमान 15 ते 25 हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. शिवाय त्यांना शासकीय योजनांचा अधिकचा लाभ देण्यात येणार आहे. आता नव्याने कर्ज मिळण्याची प्रक्रिया सुरू असताना शिवार तेवढं पाण्यानं भरून जाऊ दे एवढीच बळीराजाची प्रार्थना असणार आहे.